दाखवल्यानंतर 100 मीटरवर परमपूज्य महात्मा गांधींचा पुतळा आहे. सर्वांनी रथाच्या मागे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर व्हेरायटी स्क्वेअरला सर्वांनी रथाच्या मागे यावं ही विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे, सहकारी कल्याण यांनी पुढाकार घेतला. श्रीकांतजी देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन देशमुख, रवीजी भाऊ, राजेंद्र शिंदे, गुलाबराव गावंडे, शरद ससाई, शबरीबाई विजय, रोहित पवार, प्रकाश गजे आणि आमदार सगळे वाघोरे आणि याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पक्षाच्या वतीने जनता दिली. याचे रामराजा होळकर आणि सरकारी आणि मंजुरी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या मैदानावर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व एकत्रित झाले आणि महात्मा गांधींनी त्या ऑगस्ट महिन्याच्या संमेलनामध्ये 4 दिवशी घोषणा केली. 8 तारखेला ही घोषणा झाली आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्या रात्री महात्मा गांधींच्या जवळपास सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी दुसरा दिवस 9 ऑगस्ट आणि ह्या 9 ऑगस्टच्या दिवशी अजून असं पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांनी निर्धार केला की वरिष्ठ नेते तुरुंगात गेले पण ही लढाई आम्ही आता थांबणार नाही. आणि म्हणून इंग्रजांना देशातनं घालवण्याच्याबद्दलची प्रभावी चळवळ 9 ऑगस्टपासून सुरू झाली. असा हा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आणि मला आनंद आहे की या ऐतिहासिक दिवशी आमच्या सगळ्यांचे सहकारी रामराजा होळकर यांनी ही मंडळच्या संबंधीची यात्रा सर्व महाराष्ट्रात आयोजित करण्याचा निकाल घेतला. ही यात्रा 36 जिल्ह्यात जाणार आहे. ही यात्रा 358 तालुक्यात जाणार आहे. ही यात्रा 14,877
किलो यांचं प्रवास करणार आणि मग या 358 तालुक्यामध्ये ही यात्रा पोचल्यानंतर या यात्रेचा उद्देश मंडळची आपली भूमिका आणि आज देशाचं राज्य ज्यांच्या हातात आहे त्यांची भूमिका ही सामान्य लोकांना समजून सांगण्याचं काम हे यात्रेमध्ये करायचं आणि म्हणून जरी राजा पुरकर याचं नेतृत्व करत असतील तरी तुम्हाला सगळ्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये ही यात्रा येण्याच्या आधी या यात्रेचं मोठ्या स्वागत करण्याची सगळी जबाबदारी तुम्हाला लोकांच्यावर आहे आणि ते काम सुरू करते कशासाठी कसं कोण म्हणजे त्यांनी काय विचारले व्ही म्हणजे बिहारमधले ज्येष्ठ नेते आणि समाज परिवर्तन हा एकमेव विषय त्यांच्या मनामध्ये होता त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या उपेक्षित वर्गाला न्याय कसा द्यायचा या संबंधीचं काम त्यांच्या सोबत होतं आणि त्यांनी अतिशय सविस्तर असतात एक अहवाल सादर केला तो अहवाल मंडळी म्हणून देशाचा वक्तव्य विश्वनाथ प्रसाद सिंग देशाचे प्रधानमंत्री या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार त्यांनी केला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे नेते होते अन्य नेते होते मंत्रिमंडळाचा निर्णय झाला पण भाजप किंवा त्या काळाचा जनसंघ यांचे जे नेते होते त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला मंडळाचा विचार आम्हाला मंजूर नाही ही भूमिका घेतली जाईल लालकृष्ण अडवाणी असतील त्यांचे सहकारी असतील त्या सगळ्यांनी याला विरोध केला देशामध्ये संघर्ष झाला अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्या हल्ले झाले अनेक वेगवेगळे चित्र देशामध्ये झाले सुदैवाने महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे मंत्रिमंडळाची बैठक आम्ही लोकांनी बोलवली आणि सविस्तर चर्चा ह्या मंडळाचा निकाल सामान्य माणसाला मागासवर्गीयाला ओबीसीला न्याय देत असेल तर याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार म्हणजे होणार आणि हा निकाल आम्ही मला काही लोकांनी सांगितलं राज्य जाईल मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहावं न राहावं पण ओबीसींना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार राज्य गेलंच झाले पण ओबीसीला न्यायाची भूमिका आम्ही लोकांनी सोडायची नाही हा निकाल घेतलेला आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रात हा निकाल घेतला तो लोकांनी स्वीकारला इथे दंगल नाही आहे अन्य राज्यात दंगली आहे इथं स्वागत झालं हे स्वागत का झालं त्याचं महत्त्वाचं कारण एक नेतृत्वाची आणि समाज परिवर्तन याला प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांची
एक मालिका या राज्यात सुरू केली असते. आपण नेहमी शाहू महाराजांचं नाव घेतो. या देशामध्ये राजे अनेक होते, पण राजा अशी सगळी संस्था लोकांच्यासाठी वापरणारा राजा हा प्रश्न उपस्थित केला ते एकच नाव फुलेचं, ते म्हणजे शाहू राजा. आणि त्याचा उल्लेख मागाशी आमचे खासदार वर्ध्याचे आम्हाला त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला की महाराष्ट्र असं राज्य होतं आणि शाहू महाराज असे राज्य होते की आपल्या राज्यामध्ये नोकरीसाठी जेवढ्या जागा असतील त्याच्या 50% जागा हे ओबीसींना द्यायचे हा निकाल त्यांनी घेतला आणि तो निकाल त्यांनी राबवले. आणि म्हणून आपण शाहू महाराजांचा उल्लेख करतो. महात्मा ज्योतिबा फुले उभाईचं उपेक्षित समाजाच्या त्यांनी घालून शिक्षण लहान घटकांच्यासाठी खुले केले, स्त्रियांना प्रतिष्ठा दिली. आणि म्हणून शाहू महाराजांच्या नंतर आपण महात्मा फुलेंचं नाव घेतो आणि तिसरं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी घटना दिली, पण घटना दिली हे एकवेळ काम नसतं. बाबासाहेबांनी समाजाला दिशा दिली. बाबासाहेबांनी समाजाच्या अनेक घटकांच्यासाठी नवीन धोरणं स्वीकारली. अनेकांना माहिती नाही की बाबासाहेब स्वातंत्र्याच्या आधी जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांच्याकडे खातं होतं जलसंसाधन, पाणी आणि वीज. आणि आज सवन पंजाब आणि हरियाणा शेतीच्या संदर्भात प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं. तिथली महत्त्वाची धरणं भाकरा आणि नांदगड या दोन्ही धरणांचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी घातला. त्याचा परिणाम आज पंजाब 90% पंजाब हे पाण्याखालचं राज्य आहे, उत्तम शेतीचं राज्य. आज 90%च्या अधिक हरियाणा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आणि हे निकाल घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून फुले, शाहू, आंबेडकर या लोकांचा अभ्यास हा अभ्यास सगळ्यांच्या सोबत आहे. आणि मंडळी हेच काम केलं आणि ते काम आज करण्याचा विचार या ठिकाणी करा. महाराष्ट्रामध्ये हा निर्णय आपण घेतला, पण अजूनही आपल्याला असं दिसतं की अनेक ठिकाणी त्या ओबीसींना त्यांच्या न्यायाचा न्याय व्हायचा अद्याप मिळालेला नाही. शैक्षणिकदृष्ट्या मागास, सांस्कृतिकदृष्ट्या मागास, समाजामध्ये प्रतिष्ठेच्या संदर्भात मागास हे चित्र आहे. आणि ते घालवायचे, आणि ते घालवायचे असेल तर आपल्याला आज जो कार्यक्रम आपण घेतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जनतेच्यामध्ये जागृती करायची आणि त्यांना जागृती करून एक प्रकारचं परिवर्तन आपण करतोय हे दाखवा. आज आपण हा कार्यक्रम हातात घ्यायचा निर्णय घेतला. काही लोकांचा विरोध आहे, ते बोलताना वेगळं होते, पण विरोध होते. पण हा कार्यक्रम राबवण्याच्या आज महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्र असेल,
औद्योगिक क्षेत्र असेल, विकासाचं क्षेत्र असेल, या सगळ्या ठिकाणी पुढे यायचं असेल तर वंदनी केलेल्या शिवभागाने जे आपण स्वीकारतो त्याची अंमलबजावणी आज या ठिकाणी करतो. आज कास्तकाराचा प्रश्न या ठिकाणी काही लोकांनी देश केला. शेतकऱ्यांची अवस्था वेगळी, शेतकऱ्यांच्या त्रासाच्या मला असंच आहे. मी देशाचा शेतीवंशी होतो आणि शेतीवंशी असताना एक दिवशी माझ्याकडे लाखोचा अधिकाऱ्यांचा अभाव आला की विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आश्वासन केले. मी आश्वासन देशाच्या कोट्यावधी लोकांचा भूमिकेचा प्रश्न जो मर्यादा सोडवतो तो आत्महत्या करतो का करतो ही चौकशी केली. कर्जबाजारी मला हे कारण कळलं. मला दिल्लीमध्ये स्वस्त औषध मी सगळं गेलो. प्रधानमंत्री होते म्हणून आणि म्हणून सिंहांना सांगितलं की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या आणि आपण जाऊन शेतकऱ्यांची स्थिती काय ती समजली पाहिजे. तातडीने गेलं पाहिजे. मला आनंद झाला. मनमोहन सिंगांनी सांगितलं उद्याच्या उद्याचं आणि त्या दुसऱ्या दिवशी दिल्लीहून नागपूर झालो आणि नागपूरवरनं वर्ध्यावरनं यवतमाळ जिल्ह्याच्या एका कुठल्याचं एक गाव होते. तिथं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि दोघं त्याच्या घरी गेलो. विचारलं माऊली रडत होती. तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने का असं केलं. त्यांनी सांगितलं खाजगी सावकाराचं कर्ज काढलं होतं, पैसे देता आलेले, मुलीचं लग्न ठरले आणि सावकाराने घरामध्ये येऊन घराची वाली कुंडी बाहेर काढली आणि त्यामुळे मुलीचं तिचं लग्न ठरलं होतं त्या वेळाने लग्न होतं आणि मुलीच्या मुलं नवीन समस्या आली. हे कशावर आणि हे झालं म्हणून त्या शेतकऱ्याने इंजिन खाल्लं आणि आत्महत्या केली. त्याच्यामध्ये असं कारण कर्जबाजारी फरक. मनमोहन सिंग आणि मी स्वतः आम्ही ताबडतोब दिल्लीला गेलो आणि 3 दिवसाच्या आत एक महत्त्वाचा निकाल घेतला. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं कर्ज हे माफ हा एक निर्णय ठेवली. आज पुन्हा एकदा मला असं दिसतंय की पुन्हा एकदा कास्तकार संकटात असेल, शेतकरी संकटात असेल. त्याच्या मालाची किंमत ही चांगली मिळत नाही. कापूस असेल, सोयाबीन असेल, त्याची समस्या आहे. उत्पादन घसलेलं आहे. निसर्गाचा लहरी होणार आहे आणि या सगळ्यामुळं या शेतकऱ्याच्या मागं एक दुष्ट चक्र लागलेलं आहे. आणि अशी स्थिती असताना शासनाची ताकद ही सगळी त्या शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या मागं उभी करण्याचं काम हे कोणत्याही राज्यकर्त्याचं. पण राज्यकर्ते होतात अनेक गोष्टी पण करत नाही. आज हा सगळा कर्जाचा बोजा हा घालवायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कठोर निर्णय घेतले पाहिजे. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, मध्यंतरी या देशाच्या जेवढ्या बँका आहेत, विशेषतः मोठ्या बँका
राष्ट्रीयकृत करतात. त्याने हजारो कोटी त्यांच्यामध्ये असलेली रक्कम कर्जाची माफ करतात. हे उद्योगपतींनी घेतलं होतं, भांडवलदारांनी घेतलं होतं, शेतकऱ्यांनी घेतलेलं नव्हतं. आणि वजा लोकांचा धनवानांचं कर्ज हजारो कोटीचं आज केंद्र सरकार माफ करतं आणि त्याच्यामध्ये अहोरात्र कष्ट करणारा आणि या देशाच्या जनतेचा मुख्यचा प्रश्न सोडवणारा जो कास्तकार आहे त्याच्या दुःखात त्यांचं लक्ष नाही. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या विरुद्ध एक प्रकारचं जनमत तयार करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य. आणि त्याची सुरुवात ही विधायवर आज सरकत असते. पण भाग्य एक चांगलं आहे की अनेक वर्ष नेते होऊन गेले. राजकीय महाराज देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, विज्ञानाचे पंडितनाथ पाटील असो, अनेकांची नावं घेतली. या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये लोकांच्यासाठी कष्ट केले. आज त्यांचा आदर्श हा नव्या पिढीने घ्यायचा आणि तो नव्या पिढी घेऊन इथं चित्र बदलायचं आहे. आणि ते आव्हान आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे. आणि त्या आव्हानामध्ये लोकांना जागा करायचं असेल तर हा जो कार्यक्रम मंडळी असेचा घेतला आहे तो घरोघर पोचवला. त्याच्यामध्ये उद्देश सांगला आणि शेतकऱ्याची संकटातनं सुटका करण्यासाठी वातावरण तयार करणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना विरोध करत आहे. त्याची तयारी आपण केली पाहिजे. माझी खात्री आहे की चित्र याच्यावर मी अधिक बोलून आपल्याचा वेळ घेतला. मग त्या संख्येनं आपण इथे जाऊन या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. मी एवढंच सांगतो की तुमच्या प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम राबवायचा ज्या दिवशी प्रसंगी त्यावेळी समाज जागे करा. माझी खात्री आहे की इथून सुरू झालेले हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचेल याची मला पूर्ण खात्री. आणि त्यासाठी राजपूरकर त्यांचे सरकारी जे कोणी कष्ट करत आहेत त्या सगळ्यांना आपण त्यांना मनापासून शुभेच्छा दिली. आणि या कार्यक्रमाचं यश हे सर्व देशात जाईल याची आमची काळजी घेतली. एवढीच अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो आणि माझे 2 शब्द या सर्वांनी आहेत थांबायचं आहे. 1 सेकंड. या यात्रेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या समाजाच्या मानवाच्या मानवाच्या